लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। 50 कुटुंबियांना फळांसह हातगाडीचे मोफत वाटप। मदनी चॅरिटेबल ट्रस्टचा सामाजिक उपक्रम। सांगलीच्या मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं सर्वसामान्य गोरगरीब भाजीपाला व्यावसायिकांना फळांसह हातगाड्यांचे मोफत वाटप करून दिलासा दिला आहे। मदनी चॅरिटेबल ट्रस्ट ही सामाजिक काम करणारी संस्था आहे। रेहबर फाउंडेशन आणि सफा बैतुल माल यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला आहे। सांगलीच्या 100 फुटी रस्त्यावरच्या मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर हा कार्यक्रम पार पडला। फळांसह हातगाडी स्वीकारल्यानंतर या व्यावसायिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला। या मदतीबाबत त्यांनी अतिशय समाधान व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। महापूर, कोरोना यासारख्या संकटात सदैव मदतीचा हात देणारी संस्था आहे। सांगली जिल्ह्यातील भाजीपाला व्यवसाय करणाऱ्या गरीब कुटुंबांना हातगाडी आणि फळे भाजीपाला उपलब्ध करून देत मदतीचा हात देऊन त्यांना उदरनिर्वाह करणे सोयीचे जावे या हेतूने गरजू लाभार्थी यांना मदत देत आपली सामाजिक बांधिलकी सिद्ध केली। साहित्य देण्यात आलेल्या व्यावसायिक हे आपला व्यवसाय करण्यासाठी कर्जे काढून आणि उधार माल घेऊन आपला व्यवसाय करत असत। त्यांना ही मदत मिळाल्याने कोणावरही आर्थिकदृष्ट्या अवलंबून राहावे लागणार नाही। यावेळी बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय राठोड यांनी या उपक्रमाचे स्वागत करत या गरजू लोकांचे जगणे सुकर होऊन त्यांच्या जीवनात आनंद फुललेला आहे। समाजात मदनी चॅरिटेबल ट्रस्ट यासारख्या संस्थांनी मदतीचे पुढाकार घेणं आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। प्रत्येक हातगाडी चालकाबरोबर संवाद साधत त्यांना पुढील व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी हाफिज अब्दुल रऊफ मौलाना अजहर, मुफ्ती सद्दाम अजहर सय्यद असद शेख मौलाना आदी उपस्थित होते। आज दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी मदनी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हाफिजभाई आणि सुफियानभाई यांच्या संकल्पनेतून सांगली शहरातील गोरगरीब सर्व जाती धर्माचे लोकांसाठी एक चांगला काहीतरी उपक्रम द्यावा या हेतूने सदर मदनी ट्रस्ट यांच्या वतीने गोरगरीब गरजू लोकांना जीवन मरणासाठी जगण्यासाठी त्यांना एक हातगाडा आणि जसं फळभाज्या आहेत, फुलं म्हणजे भाजीपाला आहे, असं त्यांना साहित्य वाटप करून त्यांचं आयुष्य सुखकर आणि आनंदी व्हावं या हेतूने मदनी चॅरिटेबल ट्रस्ट यांनी आजचा जो कार्यक्रम इथे जवळपास 50 कुटुंबाला हातगाड्या वाटप करतायत। मोफत हातगाड्या त्यांनी वाटप केलेलं आहे। ह्यासाठी मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे तुम्ही, आम्ही आणि सर्व समाज माध्यमातून त्यांचा आपण सगळ्यांनी आभार व्यक्त केला पाहिजे आणि जे सर्व कुटुंबीय आहेत त्यांचं जे दैनंदिन जीवन आहे ते आनंदी जावं हीच आमची सगळ्यांना शुभेच्छा राहील। सविता सुभाष जाधव, राहणार समडोळी। माझा भाजीपाला व फ्रूटचा व्यापार आहे। साधा किरकोळ व्यापार मी करत होतो। मला हे मदनी ट्रस्टनं हातगाडी देऊन मदत केली खूप। त्याच्यावर साहित्य मला फळं, केळी, सफरचंद, संत्री, पेरू, वजन तागडी हे देऊन मला खूप मदत झाली। ते कमीत कमी सगळा माल 1,500, 2,000, 2,500चा असेल। गाडी कमीत कमी 10-15 हजारची असेल। असं एकूण आम्हाला 20-22 हजारचं आम्हाला गोरगरिबांना एक उद्योगधंद्याला मदत केली। ह्याच्याबद्दल आम्ही त्यांचे फार फार ऋणी आहोत। मी आयास सरदार बागवान, राहणार मिरज। हे रायबर ट्रस्ट आणि मदनी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यातर्फे आम्हाला मोफत सर्वांना हातगाडी मिळालेली आहे आणि त्यांच्याबरोबर मालाचं पण वाटप केलेलं आहे। तिच्यासंग काटापालटासुद्धा पूर्ण सहित आम्हाला दिलेला आहे आणि कोरोना काळात या महामारीच्या काळात आणि गोरगरिबांना कायम मदत त्यांच्यातर्फे आम्हाला मिळत आहे। तरी त्यांच्याबद्दल सगळ्या त्यांच्या टीमचा मनापूर्वक आमचा धन्यवाद आणि त्यांना थँक्यू। मदनी चॅरिटेबल ट्रस्ट हे आम्ही महिन्याला 900 रुपये भाडा घेऊन आम्ही गाडी वापरत होतो आणि ते आमचे रोजचे 30 रुपयाप्रमाणे महिना 900 रुपये वाचलेले आहेत आणि यांचा खूप खूप आभार आहे आणि त्यांना गोरगरिबांची भरपूर सेवा करतात आणि सेवा इथून करत राहील पुढं आणि त्यांना आणि त्यांच्या टीमला सर्व धन्यवाद। आज मदनी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आज 50 कुटुंबियांना रोजगार देण्यासाठी आज एक प्रोजेक्ट आम्ही हाती घेतला होता। खरं तर आजचा दिवस हा खूप आमच्यासाठी भावनिक दिवस आहे, कारण हा आमच्यासाठी एक स्वप्न होता की आमच्या जिल्ह्यातील जे गरीब गरजू लोक आहेत त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न करत होतो आणि आम्ही एक स्वप्न बघितलेला की एक 50 कुटुंबांना आपल्याला रोजगार द्यायचा आहे। याच हेतूने आम्ही ही संकल्पना राबवली। 50 हातगाडे सामानसहित
आम्ही या ठिकाणी मोफत वाटप करत आहोत. त्यासाठी सगळ्यांचं मोलाचं योगदान लाभलेलं आहे आणि मदनी चॅरिटेबल ट्रस्ट यापुढे कोणती जात पात धर्म पंथ वंश न बघता फक्त आणि फक्त माणुसकीसाठी काम करत राहील एवढी ग्वाही देतो. धन्यवाद. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.